जय श्री कृष्ण। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीमद् भगवद्गीता पाठशाळा श्रीमद् भगवद्गीतेमधील श्लोक नंबर 17 मागच्या वेळेस आपण घेतलेला होता आणि आज आपण 18 जो श्लोक आहे श्रीमद् भगवद्गीतेमध्ये मागच्या म्हणजे 4 श्लोक जे आहेत 15, 16, 17, 18 या ह्याच्यामध्ये पांडवांनी जो शंखनाद केला त्या शंखनाद करणाऱ्याची नावं दिलेली आहेत। त्यापैकी प्रथम नाव जे होतं ते भगवान श्रीकृष्णाचं, ते आपण पाहिलेलं होतं की ऐक्य आणि डिसिप्लिन शिस्त यामध्ये काय फरक आहे तर तो आपण समजू शकतो। कारण पांडव पक्षामध्ये ऐक्य आहे, कौरव सेनामध्ये शिस्त आहे। त्यामुळे त्याचे सरसेनापती भीष्मानी पहिला शंख वाजवला आणि पांडव पक्षामध्ये भगवान कृष्ण हे सेनापती नसताना फक्त एक आजच्या भाषेत आपण सांगायचं झालं तर ड्रायव्हर होते। ते ड्रायव्हर असताना त्यांनी प्रथम शंख फुंकला आणि त्या दृष्टिकोनातून तदनंतर मग सगळ्यांनी एक 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 शंख वाजवत गेले। ते आपण 17व्या मागच्या चिंतनामध्ये पाहिलं आणि त्यानंतर 18व्या श्लोकमध्ये द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वश पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहू शंखं दद्मु पृथक पृथक। थोडक्यात द्रुपद राजा, द्रुपदो म्हणजे द्रुपद राजा, द्रुपद राजांनी 12व्या स्थानावरती शंख फुंकला। त्यानंतर द्रौपदेयाश्च सर्वश पृथिवीपते म्हणजे द्रौपदीची वेगवेगळी मुलं, द्रौपदीची मुलं या अर्थानं द्रौपदेयाश्च आणि सौभद्रश्च महाबाहू शंखं दद्मु पृथक पृथक। पृथक पृथक म्हणजे द्रौपदेयाश्च म्हणजे द्रौपदीची 5 मुले, पृथक पृथक म्हणजे सगळ्यांनी तदनंतर एकामागून एकाने असं त्याप्रमाणे शंख फुंकला। आता द्रौपदीची 5 मुले म्हणजे कोणती? आपल्याला पांडवांच्या बाबतीत बराचसा गैरसमज पण आहे। पांडव फक्त द्रौपदीचीच पती होते असे नव्हे, तर प्रत्येक पांडवांची स्वतंत्र दुसरी पत्नी पण होती आणि त्या अनुषंगाने त्यांच्यापासून पण मुलं झालेली होती आणि द्रौपदीपासून पण मुले झालेली होती। थोडक्यात ते आपण ते पाहून घेऊया, त्यांची वंशावळ म्हणूया की युधिष्ठिर यांचं लग्न अगोदर द्रौपदीजी झालेलं होतं, तदनंतर देविकाशी झालं। देविकापासून त्याला योद्धेय नावाचा मुलगा झाला आणि द्रौपदीपासून प्रतिविंध्य हा मुलगा झाला। त्यानंतर भीमचं लग्न प्रथम द्रौपदीशी, त्यानंतर मग हिडिंबा, बलंधरा, हिडिंबापासून घटोत्कच, त्यानंतर बलंधरापासून स्वर्ग आणि द्रौपदीपासून श्रुतकीर्ती। त्यानंतर अर्जुनाचं द्रौपदी आणि अर्जुनाची जी एकूण लग्न द्रौपदी, नंतर मग उलुपी, सुभद्रा आणि चित्रांगना 4 बायका होत्या। त्यापैकी द्रौपदीपासून सूतसोमा, उलुपीपासून इंद्रवान, सुभद्रापासून अभिमन्यू आणि चित्रांगनापासून बभ्रुवान। तदनंतर नकुलचं द्रौपदी आणि विजया, द्रौपदीपासून शतविका आणि विजयापासून सुहोत्र। सहदेवाचं द्रौपदी आणि करुणेमती, द्रौपदीपासून श्रुतसेन आणि करुणेमतीपासून निरामित्र। हे सगळे जण या युद्धभूमीवरती होती आणि ह्या सगळ्यांनी शंख फुंकला असा ह्या श्लोकचा अर्थ आहे। आता इथं जर आपण बघायला गेलं तर ह्या युद्धभूमीवरती 5 पिढ्या उपस्थित आहेत। मागच्या वेळेस आपण बघितलं होतं काशी राजा, काश्यश्च परमेश्वास शिखंडीचं महारथा, अंबिकाचे वडील काशी राजा हे पितामह भीष्मापेक्षा मोठे होते। पितामह भीष्माचं वय अंदाजे 183 होतं।
त्याच्यापेक्षा मोठे म्हणजे जवळजवळ त्यांचे म्हणजे 200च्या आसपास होतं. पांडव आणि कौरव भगवान कृष्णासह सगळ्यांची वय 90 ते 100च्या आसपास युद्धभूमीच्या वेळेस, युद्धभूमीत ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांची वय 90 ते 100च्या आसपास होती. मग आणि त्यात शेवटी अभिमन्यूचं वय जे होतं आपण 16 ते 17, 18 वर्षाचं. असे 5 पिढ्या ह्या युद्धभूमीवरती सगळे उभारलेले होते. त्याचं वर्णन ह्या पहिल्या 18व्या श्लोकापर्यंत गीतेमध्ये केलेलं आहे. आता इथं सगळ्यांचं वर्णन का केलं ते आपण पाहूया. आणि भगवान कृष्णाने प्रथम शंख फुंकला ते आपण पाहिलेलं होतं की तिथं शिस्त आहे, पण त्याशिवाय हे धर्मयुद्ध आहे असं आपण म्हणतो आहोत. धर्माचा विजय व्हावा यासाठी सगळ्यांचा, पांडवांचा, भगवान कृष्णाचा प्रयत्न होता. धर्माचा विजय व्हावा यासाठी कृष्णाने किती मेहनत घेतली असेल, किती वर्ष सातत्याने प्रयत्न केले असतील. 80 वर्ष त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. भगवान कृष्णाने प्रथमदा शंख फुंकला ह्याचे मागं कारण फक्त ते भगवान आहे ह्या अर्थ नव्हे, परंतु जे आपण म्हणतो की ते लहान असताना त्यांनी सक्का मामा कंसला मारलं, चाणूरला मारलं, अशा वेगवेगळ्या मल्लाला मारलेलं आहे. म्हणजे जे कोण असुर होते, राक्षस होते, त्या सगळ्यांना त्यांनी कंठस्थान पोहोचवलं. मग वयाच्या 10व्या वर्षापासून त्यांनी धर्मयुद्धासाठी झटत आलेली व्यक्ती सतत 90-100 वर्ष म्हणजे 80-85-90 वर्षापर्यंत सातत्याने त्यांनी युद्ध म्हणजे धर्माची स्थापना करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. ह्याचा जो भाग आहे तो आपण पाहूया की बेसिकली कृष्णाचा सातत्याने तो प्रयत्न असल्यामुळं त्यांना प्रथम शंख वाजवण्याचं महत्त्व आणि स्थान आहे. कारण आपण आज पण बघतो की एखाद्या कारणासाठी एखादी व्यक्ती आयुष्यभर जर झटत असेल तर एखादा कार्यक्रम असेल किंवा एखादं महत्त्वाचं स्थान असेल त्याला प्रथम प्राधान्य दिलं जातं आणि त्याला तो मान असतो. त्या भूमिकेतून आहे. भगवान कृष्णाने प्रथमदा शंख फुंकला आणि त्याच्या मागे सगळे आहेत. त्यामध्ये तू मोठा मी लहान ठराविक हे कोणता सरसेनापती कोण हा भाग नाही आहे, पण ऐक्य आहे. कोणी सगळ्यांचा हेतू एक आहे म्हणजे तत्वनिष्ठता तिथं आहे. कौरवमध्ये व्यक्तिनिष्ठता आहे. दुर्योधनकडे पाहून सगळेजण आलेले आहेत. भीष्म, द्रोण ह्याच्याकडे आहेत म्हणून ते काही अंशांशी आलेले आहेत, परंतु धर्माकडं फक्त तत्वनिष्ठ आहे की मला धर्मासाठी जिंकायचं आहे. धर्म विजय व्हावा यासाठी, धर्माची स्थापना व्हावी त्यासाठी कृष्णाच्या पांडवाच्या पक्षामध्ये आलेले सगळे लोक आहेत. त्यामुळे त्यांचा आग्रह नाही की हा असेल तर मी नसणार आहे, तो नसेल तर मी नसणार आहे, की हा असेल तरच मी असणार आहे. जसं पांडवामध्ये आग्रह होता, कौरवामध्ये आग्रह होता पितामह भीष्माचा, कर्णाचा, यांचा नंतर मग अश्वत्थामाचा, तसा पांडवामध्ये कोणाचाही नाही. ह्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या बाबी आहेत. आता द्रौपदी 5 नवऱ्यासोबत पांडवासोबत लग्न झालं. द्रौपदीबद्दल बऱ्याच आक्षेप आणि नको त्या गोष्टी पूर्ण न समजून घेता बोलल्या जातात आणि सांगितल्या जातात. काही लोक असंही म्हणतात की म्हणजे द्रौपदीने 5 ह्याच्यासोबत लग्न, पांडवासोबत लग्न केलं, मग ती काय पद्धत आहे काय, एका स्त्रीने 5 सोबत हे पुरुषासोबत लग्न करावं. ह्या बाबी थोडक्यात आपण समजून घेऊ की ज्या वेळेस ज्या गोष्टी झालेल्या होत्या, द्रौपदी ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहे की अर्जुनाने मत्स्यवेध केला. मत्स्यवेध केल्यानंतर कारण द्रुपदची ती अट होती, जो मत्स्यवेध करेल त्यांच्यासोबत द्रौपदीचं लग्न होईल. त्यावेळेस कारण बाकी ह्यांना कौरव आणि पांडवांना मारण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्या मारण्याचा प्रयत्न केला असल्या कारणाने त्या ह्याच्यातनं ते बाहेर पडले होते आणि ते गुप्त वेशात होते. सगळी पांडव, भीम, अर्जुन हे सगळे मग ब्राह्मणाच्या वेशामध्ये द्रौपदीच्या संयमावरामध्ये आलेले होते. आणि ते द्रौपदी संयमावरमध्ये आले असताना अर्जुनने मत्स्यवेध केला आणि मत्स्यवेध केल्यानंतर त्यांना द्रौपदी सोबत घेऊन जाणं किंवा लग्न करणं भाग पडलं होतं द्रौपदाचं, आणि त्यामुळे त्याच्यासोबत घेऊन गेले होते. घरी ज्यावेळेस आले त्यावेळेस सहज म्हटले, भीम म्हटला की आम्ही आई भिक्षा आणलेली आहे, कारण रोज ते ब्राह्मण असल्या कारणाने भिक्षा मागायला जायचे आणि येऊन सांगायचे की आम्ही भिक्षा आणलेली आहे. आणि त्यांनी म्हटलं ठीक आहे तुम्ही 5 भाऊ वाटून घ्या, अशी कुंती आईनं म्हटलं न बघता.
नंतर ज्यावेळेस मी त्या बाहेर आल्या त्यावेळेस त्यांना समजलं की मी काहीतरी वेगळेच सांगितलेलं आहे आणि असं व्हायला नको होतं. नंतर त्या कुंतीने येऊन बाहेर युधिष्ठिर बसले होते, त्यांना सांगितलं की असं असं झालेलं आहे. तर युधिष्ठिरने सांगितलं की जे काय आहे अर्जुनच्या एकट्याची ती बायको होऊ शकेल, बाकी सगळ्याची नाही. का तर ते अर्जुनने ते मत्स्यवेध करून जिंकलेले आहे. त्यावेळेस अर्जुन आणि भीमाचा हा विरोध होता की जोपर्यंत मोठ्या भावाचं लग्न होत नाही तोपर्यंत आम्ही लग्न करू शकत नाही. कारण आपल्या धर्मामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये हा भाग आहे की मोठ्या भावाचं जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत धाकट्याने करू नये. ज्या अर्थी कुंतीने सांगितलं की पाची भावाने वाटून घ्यावं, म्हणजे पाची भावाचं तिचं लग्न व्हायला पाहिजे हे अपेक्षित होतं, त्यामध्ये अर्जुनाचा विरोध नव्हता. ज्यावेळेस मग द्रौपदीला पाची भावाने पाहिलं, कारण द्रौपदी अत्यंत सुंदर होती, कारण त्याचं सौंदर्याचं वर्णन व्यासमुनींनी महाभारतामध्ये केलेलं आहे. त्या सुंदरतेमध्ये प्रत्येक अवयवाचं उत्कृष्टरित्या जे वर्णन केलेलं आहे त्या वर्णनानुसार मग ती कशी असावी आपण बियॉन्ड द इमॅजिनेशन आहे. मग आपण ते कल्पनातीत आहे, आपण कल्पना करू शकत नाही, इतकी ती सुंदर होती आणि कुठल्याही पुरुषाला हवीहवीशी वाटणारी ती होती. म्हणून शेवटी ही पांडव असले तरी पण त्यांना तिकडं द्रौपदीला पाहिल्यानंतर त्या प्रत्येकाला हवीहवीशी वाटू लागलेली होती. आणि धर्मराजाला कधीही त्यांना जे त्याचं मन जे काय विचार करत होते ते धर्मानिष्ठितच होतं, धर्माच्या विरुद्ध कधीही त्याचा विचार होत नव्हता, मन त्याचं जात नव्हतं, हे त्यांना कॉन्फिडंट होता. पण ज्यावेळेस मग आईने सांगितलं, युधिष्ठिरने त्यांच्याकडे पाहिलं, त्यावेळेस त्यांना असं नाही वाटलं की हे अयोग्य आहे म्हणून. त्यावेळेस त्यांनी सांगितलं हे धर्माचं आहे, काहीतरी नशिबाचं तिथं विधी लिखित आहे, त्यामुळे त्यांनी नाकारलं नाही. परंतु हे द्रुपदाचा, कारण द्रुपदला माहित नव्हतं की हे पांडव आहेत, म्हणून त्यांनी रात्री गुप्तहेर पाठवलेले होते की नेमकी आता जे द्रौपदीला आपण पाठवलेले आहे नेमकी ते नात जात पात काय आहे ते तर पाहूया, फक्त ब्राह्मणाच्या वेशात असले तरी. मग त्या अनुषंगाने त्याचा भाऊ दृष्टद्युम्न मागं आला, सगळं पाहिलं. मग पाहिलं म्हणजे लपून त्यांनी गोष्टी ऐकल्या की कोण कोण काय काय करतात. आणि हे पाची भाऊ ज्यावेळेस झोपलेले होते त्यांच्यासोबत असलेल्या चर्चेतून त्यांना अंदाज आला की हे कोणी सर्वसामान्य व्यक्ती नाही आहे, तर श्रेष्ठ क्षत्रिय लोकांचे असावेत असे त्यांना अंदाज आला. आणि त्यांनी त्याप्रमाणे येऊन सांगितलं, कारण द्रुपदाची पहिल्यापासून इच्छा होती की माझ्या मुलीचं लग्न अर्जुनासोबत व्हावं, पांडवापैकी व्हावं. आणि म्हणून त्यांना वाटलेलं होतं. आणि ज्या आहे की ह्या ह्याच्यातनं वाचलेले होते जे संपूर्ण नंतर मग आपल्या जाळण्यासाठी ह्यांनी प्रयत्न केलेला होता लाक्षागृह मधून पांडव जिवंत आलेले होते, तर बाकी सगळ्यांना माहिती होतं. पण कारण हे गुप्त वेशमध्ये असल्या कारणानं कोणी इंडिकेट करू शकत नाही किंवा ओळखू शकत नव्हते. मग त्यावेळेस द्रुपदना वाटलं बहुतेक हे पांडवच असावेत, म्हणून त्यांनी जेवणासाठी बोलवलं. जेवणासाठी आल्यानंतर ते सगळे आल्यानंतर मग द्रुपदने युधिष्ठिरला विचारलं काय 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 वगैरे, मग तुम्ही कुठल्या जातीचे आहेत, कोण आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी विचारल्या. त्यावेळेस ते म्हटले आम्ही पांडव पुत्र आहोत. आणि ते सांगितल्यानंतर खरी ओळख दिली. सांगितल्यानंतर द्रुपद राजांना आनंद झाला आणि त्यांनी म्हटले आपण लग्न आता कधी करू. मग त्यावेळेस अर्जुन लहान आहे, मी मोठा आहे असं ज्या युधिष्ठिर सांगितले, त्यात ते म्हटले मला काय हरकत नाही, पाची भावापैकी कोणीही लग्न द्रौपदीसोबत केलं तर. ते म्हटले नाही आम्ही पाची लग्न करणार. बाकी सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या. त्यावेळेस त्यांचा विरोध होता की असं कसं होईल, की तसं ते होऊ शकत नाही. त्यावेळेस नंतर मग त्या भावाचा पण विरोध होता, दृष्टद्युम्नाचा पण. तोपर्यंत व्यासमुनी आले. व्यासमुनी आल्यानंतर त्यांचा संवाद ऐकला. द्रुपदाने विचारलं की असा प्रश्न आहे, पांडवाचं मत आहे की पाची भाऊ हे द्रौपदीसोबत लग्न करणार. मग व्यासमुनींनी द्रौपदीला सांगितलं तुम्ही माझ्यासोबत एकांतामध्ये चला, ठराविक गोष्टी तुम्हाला मी दिव्य दृष्टी देतो आणि सांगतो. जसं संजयला दिव्य दृष्टी दिली आणि संपूर्ण युद्ध संजयनी धृतराष्ट्राला सांगितलं, त्याचप्रमाणे हे तिथं गेले, एकांतमध्ये दोघेही असले. आणि व्यासमुनींनी दिव्य दृष्टीने गोष्टी सांगितल्या. ती गोष्ट लांब आहे, म्हणजे थोडी मोठी आहे, पण ती गोष्ट मोठी असल्या कारणाने ते आता थोडक्यात द्रौपदी ही स्वर्गाची लक्ष्मी होती. 5 पांडव हे 5 इंद्र होते. आणि पूर्वजन्मी त्यांनी जे काही तप केलेली होती त्यानुसार विधी लिखित हे सगळ्यांचा जन्म झालेला होता. हे एक कारण
त्यांनी त्या अनुसार सगळ्या गोष्टी सुस्पष्ट आणि दिव्य दृष्टीद्वारे द्रुपदला दाखवल्या की कशा प्रकारे 5 इंद्र आहेत आणि हे जे आहेत म्हणजे जे स्वर्गाची लक्ष्मी जी आहे, थोडक्यात द्रौपदी ही स्वर्गातली लक्ष्मी होती आणि ती स्वर्गातली लक्ष्मीला ह्या पाचीनी वर्ण करावं ह्या भागातून त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्याशिवाय एका जन्मामध्ये द्रौपदीने भगवान शंकराचं व्रत केलं, त्यांचं तप केलं. भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी म्हटले की मला श्रेष्ठ वर मिळावा, वर मिळावा, वर मिळावा असं 5 वेळा म्हटल्या. त्याच भगवान शंकराने सांगितलं तथास्तु आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे 5 वर तुला मिळतील. वर म्हणजे नवरे मिळतील, श्रेष्ठ नवरे मिळतील. ते म्हटले पण या जन्मात नाही, पुढच्या जन्मात, कारण तू मागताना मागितलेली आहेस श्रेष्ठ वर मिळावा मिळावा असं 5 वेळा म्हटलीस, म्हणून 5 श्रेष्ठ वर मिळतील, पुढच्या जन्मात तुला मिळेल. आता इथं ह्या ज्या सगळ्या गोष्टी द्रुपदला सांगितल्यानंतर त्यांना विश्वास पटला आणि त्यांनी होकार दिला. आणि त्यांनी होकार दिल्यानंतर बाकी कुठला विषय राहत नव्हता, सगळ्यांसोबत त्यांचं लग्न झालं. इथं मूळ भाग जो आहे, ह्या कथा ज्या आहेत आपण ऐकू कोणीतरी सांगितल्यानंतर, आजच्या शिक्षणामुळं, आजच्या बाकी सगळ्या उठाठेवीमुळं, वातावरणामुळं, पाश्चिमात्य वैचारिक आक्रमणामुळं आपण हिंदू लोक पुनर्जन्म मानत नाही. पुनर्जन्म मानत नसल्यामुळं आणि हे जे आहे पॉलिएंड्री आज पण आहेच, नाही असं नाही आहे. पॉलिगॅमी, पॉलिएंड्री जे इंग्रजीमध्ये म्हणतो ते आपण बहुपती जो आहे ते त्यावेळेस पण होतं, आता पण आहे. ठराविक कुठल्या संपूर्ण जगामध्ये काही काही आदिवासी समाजामध्ये आहे, नाही असं नाही आहे. पण ते आपल्याला माहीत नसतं, आपल्या समाजामध्ये माहीत नसतं, आपल्या भागात माहिती नसतं, आपल्या राज्यात माहिती नसतं, देशात माहिती नसतं. त्यामुळे आपल्याला वाटतं तर नसतंच आहे, पण तसं नाही आहे. जगात कुठल्या तरी कोपऱ्यात काही काही गोष्टी ज्या आहेत, वेगवेगळ्या परंपरा, वेगवेगळ्या रूढी, वेगवेगळ्या हे अनेक असतात ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही की अशा परंपरा असू शकतील. ह्याप्रमाणे ह्या होत्या. ह्याच्यावरती विश्वास आपण का ठेवावा हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. मी विश्वास ठेवायला पाहिजे तर नको, कारण असं कधी वर्ष असतं, कारण आज आपण शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला वाटतं असं कधी असतं का की बाबा म्हणजे 5 इंद्र, कारण मुळात आपण स्वर्ग मानत नाही, पुनर्जन्म मानत नाही, मृत्यूनंतर भगवंत अस्तित्व स्वीकारत नाही आहे. त्यामुळे हे सगळं थोतांड वाटतं. आणि थोतांड वाटत असल्या कारणानं ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्या आपण स्वीकारत नाहीत आणि नको तो युक्तिवाद करत राहतो की द्रौपदीला कसला त्रास झाला, द्रौपदी कधी 5 पती असू शकतात का, आणि अश्लीलतेचा आरोप पांडवावरती ठेवला जातो. हे सगळ्यात मोठं पाप आहे. कारण मुळात आपल्याला पाप काय पुण्य काय हे मानत नसल्यामुळे कळत नाही. आणि त्या अनुषंगाने ज्यावेळेस आपण हे जे कुठले आपले श्रेष्ठ धर्म आहे मध्ये आपण सूक्ष्मदृष्ट्या चर्चा केली होती, श्रद्धाचे जे ठराविक केमिकल्स आहेत किंवा श्रद्धा नेमकी कशामुळे सांगणारा कोण आहे त्याच्यावरती मला पूर्ण विश्वास असायला पाहिजे, त्याच्याबद्दल आकर्षण असायला पाहिजे, तो जे सांगतोय ते खरं आहे असा पूर्ण विश्वास असायला पाहिजे, ते जे सांगत आहे ते माझ्या भल्यासाठी तो सांगत आहे ह्याचा विश्वास आणि त्याचं मला उत्कृष्ट आकर्षण असायला पाहिजे. हे ठराविक 4 बाबीचं रसायन ज्यावेळेस निर्माण होतं ना त्यावेळेस त्याला श्रद्धा म्हटली जाते. आणि ते श्रद्धाचं स्वरूप बदललेलं आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या ऋषीमुनींनी जे काही ग्रंथ सांगितले त्याच्यावरती आपल्याला विश्वास नाही. पण पाश्चिमात्य लोकांची पाश्चिमात्य देशातले लोक जे काही सांगतात त्याच्यावरती मला पूर्ण विश्वास आहे, कारण श्रद्धा माझी बदलली. सिनेस्टार कोणी सांगत असेल त्याच्यावरती मला श्रद्धा आहे, कोणीतरी सेलिब्रिटी सांगत असेल त्याच्यावरती मला श्रद्धा आहे, कारण माझा तो आता आदर्श झालेला आहे, हे आदर्श राहिलेले नाही. ह्या अनुषंगाने आपण पाहिलं तर ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत आणि हे सगळी त्या ह्याच्यामध्ये होते, युद्धभूमीमध्ये आलेले होते. आणि दुसरे जे आहेत त्या ह्याच्यातनंच पाची भावाशी लग्न का करावं त्याहीसाठी एक दुसरा सुंदर अध्याय त्या ह्याच्यामध्ये द्रौपदीने सुंद उपसुंद म्हणून एक कथा आहे, त्या नारदाने ह्या 5 भावांना सांगितलं की सुंदर जरजोरू जवेरात, जर म्हणजे सोनं, जवेरात जर म्हणजे जमीन, जवेरात म्हणजे सोनं आणि जोरू म्हणजे स्त्री, ह्याच्यासाठी संपूर्ण जगामध्ये भांडणं होतात. मग ती भांडणं होऊ नये म्हणून नारदाने हे सांगितलं. द्वेष टाळण्यासाठी देखील ह्याच्या प्रत्येकाला ते पाळ्या ठरवून दिल्या, 1 वर्षाची एक पाळी. त्या दृष्टीने प्रत्येक भावाने त्यासोबत राहावं आणि त्यांच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं होतं की
ज्यावेळेस मी ज्यांच्यासोबत पत्नी राहत असेल त्यांच्या एकांतवासमध्ये कोणी कधीही जायचं नाही. अशा असताना एक वेळा काय झालं की ज्यावेळेस सुरुवातीला जे पहिल्या भागातच युधिष्ठिर सोबत हे द्रौपदी असताना एक ब्राह्मण फिर्याद घेऊन आला अर्जुनाकडं की त्याचे चोर जे आहे त्याची सामान घेऊन जात आहे त्या चोराला पकडण्यासाठी. आता अर्जुनाची जी शस्त्र होती ते युधिष्ठिर आणि द्रौपदी ज्या खोलीमध्ये बसलेले होते त्या खोलीत दरवाजा लगत होते. पण आता ही तर अट आहे आणि त्या अटप्रमाणे काय होतं, जर कुठलाही भाऊ ते दोघं एकांतात बसले असतील आणि दुसरा कोणताही भाऊ त्या खोलीत गेला तर त्यांनी 12 वर्ष वनवास घ्यायचा. हा भाग त्यामध्ये होता, ती अट होती. परंतु तिथं अर्जुनासमोर 2 धर्म निर्माण झाले. त्याला माहिती आहे की मोठा भाऊ आणि वहिनी तिथं एकांतात बसलेले आहेत, तिथं जर मी गेलो तर मला 12 वर्षाचा वनवास आहे. पण इकडं ब्राह्मण आलेला आहे, ब्राह्मणाची जी त्याचं सामान चोर घेऊन गेलेलं आहे तिथं क्षात्र धर्म जो आहे त्या क्षात्र धर्मानुसार मी त्याचं सामान जे चोर घेऊन गेलेलं आहे त्याला पकडायला पाहिजे आणि त्याला परत आणून द्यायला पाहिजे, हे क्षात्र धर्म सांगतोय. त्यामुळे शस्त्र मला घेणं जाणं भाग आहे. ते द्वंद्वमध्ये असताना त्याने कुठला धर्म स्वीकारला? क्षात्र धर्म. मी 12 वर्ष वनवास करेन, पण माझ्याकडे जो याचना करत आलेला आहे, माझा जो शरणार्थी आहे त्याचा मी कदापि उघड्यावरती सोडणार नाही. म्हणून तो फक्त दरवाजा उघडून आत गेला, तिथं लगेच ह्याप्रमाणे लावलेलं होतं भिंतीवरती, शस्त्र घेतलं. तिकडं जे द्रौपदी आणि युधिष्ठिर बसले होते तिथं त्यांनी पाहिलं देखील नाही, लगेच बाहेर आला. युधिष्ठिरने फक्त बघितलं, ते शस्त्र घेऊन बाहेर पडला आणि नंतर मग त्या गोष्टी त्यांना पकडलं, हे केलं. आणि नंतर मग अर्जुन आला युधिष्ठिरकडे की आपल्यामध्ये ठरल्याप्रमाणे मी वचनभंग केलेला आहे, मी 12 वर्ष वनवासात जातो. त्याचं युधिष्ठिर म्हटलं थोरल्या भावानुसार की हे काय करू नकोस, कारण आम्ही बसलो होतो आणि मी थोरला आहे, मी थोरला असताना तू धीर आहेस, लहान भाऊ आहेस, तू आमच्यामध्ये येऊ शकतोस, आमच्या खोलीत येऊ शकतोस केव्हाही. जर तुम्ही दोघे बसत असताना मी थोरला आहे, मी तिथं आलो तर ते हे अधर्म होतं. कारण थोरल्या भावानी लहान भावाच्या खोलीत जाऊ नये हे धर्म सांगतं. त्यावेळेस अर्जुन म्हटले, धर्मासाठी कुठलेही आडेवेडे नसावेत. आपल्यामध्ये जे काही गोष्टी ठरलेल्या आहेत ते टाळण्यासाठी कुठलीही कारण सांगू नका. मला 12 वर्षाचा वनवास आहे. आणि त्यावेळेस तो लगेच 12 वर्ष वनवासात गेला. तिथं त्यांना उलुपीसोबत म्हणजे उलुपीची भेट झाली, लग्न झालं. या सगळ्या गोष्टी नंतर म्हणजे कधीतरी पाहूया. पण सांगण्याचं तात्पर्य, धर्म, कर्तव्य, कुठल्या धर्माला केव्हा प्राधान्य द्यायचं हे गोष्ट आपल्याला महाभारत आणि श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास केल्यानंतर कळतं की 2 धर्म ज्यावेळेस मिळतात त्यास कुठल्या धर्माला मी प्राधान्य देणार. जसं श्रीमद भगवद्गीता सांगण्यामागचा जो हेतू आहे, अर्जुन किंकर्तव्य मूळ स्थितीत आहे, क्षात्र धर्म सांगतो आणि इकडे नंतर मला काय लढायचं नाही, संपूर्ण आप्तजन आहेत त्यांना मारून मला काय मिळणार आहे, हे जसं आपण पुढे जाऊन डिटेलमध्ये पाहूया. पण ह्या गोष्टी सगळ्यात इथं सांगितल्या. आता इथं जो आहे सगळ्यात, आता मगाशी आपण सांगितलं की धर्म संस्थापनेसाठी भगवान कृष्णाने दिवस रात्र प्रयत्न केलेले. दिवस रात्र प्रयत्न करत असताना जे आज आपल्याला त्याची कशी उपयोगी पडेल, त्याच्यातून काय दृष्टिकोन मिळेल, हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. तो दृष्टिकोन कोणता आहे? कारण कधी पण धर्माचा जर विजय व्हायचा असेल तर तत्कालीन ज्या महासत्ता असतात त्या महासत्तेसोबत संबंध चांगले ठेवावे लागतात. त्याच्यासोबत ते आपल्या विरुद्ध जाऊ नये म्हणून त्यांच्यासोबत मिळून घ्यावं लागतं किंवा युद्ध करावं लागतं. कारण संबंध स्थापित करावे लागतात, त्यांना समजावून सांगावं लागतं. आणि युद्ध ह्या 3 मार्गानं जर धर्माची सत्ता स्थापन करायची असेल तर ह्याप्रमाणे आपली शक्ती वाढवायला लागते. कारण भगवान कृष्णाने लहानपणापासून धर्म संस्थापनार्थाय त्यासाठी प्रयत्न केले, सातत्याने त्या प्रयत्न केले. त्यावेळेस मी 4 महत्वाच्या महासत्ता होत्या. कोणत्या? द्रुपद राजाची महासत्ता, द्रौपदीचे वडील, जरासंघाची महासत्ता, कौरवांची महासत्ता आणि यादव कुळाची महासत्ता. सांगा, तत्कालीन त्या 4 महासत्ता ज्या होत्या त्या 4ही महासत्ता जर धर्माला सपोर्ट करत असेल तर संस्थापनार्थ होईल, अदरवाईज होणार नाही, हे कृष्णाला ठाऊक होतं. त्यामुळं सुरुवातीला ज्यावेळेस द्रौपद
सोबत द्रौपदीचं लग्न झालं. हे म्हणजे महासत्ता होती. कारण कौरव दुर्योधन हे कधीही पांडवाला राज्य देण्यास इच्छुक नव्हते. त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. लाक्षागृहातून ते पळून गेलेले होते हे त्यांना माहिती नव्हतं, पण मारण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेला होता. पण द्रुपद राजासोबत राजाची मुलगी द्रौपदी सोबत लग्न झालं हे कळल्यानंतर एक महासत्ता पांडवाच्या मागे उभारली. आणि ती महासत्ता पांडवाच्या मागे उभारल्यानंतर त्यास पितामह भीष्माने हेही सांगितलं आणि वाटण्या करून दिल्या. पण ते दुर्योधनामागचा दुसरा हेतू हाही होता की आता एक सत्ता त्याच्या मागे उभारलेली आहे, त्यापेक्षा आपण त्यांना ते दिलेलं बरं. म्हणून निम्म राज्य जे खांडववन होतं ते नंतर इंद्रप्रस्थ केलं, हे त्यांना देण्यात आलं. हे एक सत्ता त्याच्या मागे आली. ती जरासंघाची जी सत्ता होती ते भगवान कृष्णाने स्वबळावरती जरासंघावरती विजय मिळवला. ते रणछोड रायच्या ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. त्यानंतर मग यादव हे म्हणजे यादव कुळात भगवान कृष्णाची संपूर्ण ती सत्ता होती. आणि कौरव कुळ, कौरव धृतराष्ट्र दुर्योधन हे कदापि ऐकणार नाही, कारण ते इगोइस्ट होते. घमंडी माणसं तुटतील पण वाकत नाही. ह्या दृष्टिकोनातून माहिती होतं कौरवासोबत, कारण हे कौरव विरुद्ध युद्ध करणं भाग पडेल. शेवटी कौरव म्हणा किंवा पांडव म्हणा, पण पांडव त्यापासून वेगळे झाले होते. आणि म्हणून कृष्णाने पांडवाचा वापर साधन म्हणून केला. कारण पांडव दोज आर द इन्स्ट्रुमेंट ऑफ कृष्णा. ते इन्स्ट्रुमेंट होते. भगवान कृष्णाने ज्या गोष्टी सांगितल्या त्याप्रमाणे त्यांनी करावं. स्वतःचा विचार नाही, फक्त तू असं कर त्याप्रमाणे करायला ते कायम तयार असत. आणि त्या दृष्टिकोनातून संबंध स्थापित म्हणजे कृष्णाची जी नीती आहे त्या कृष्णाच्या नीतीप्रमाणे द्रुपदासोबत संबंध स्थापित झाले. त्यानंतर मग यादव कुळातील जे आहेत ते त्याच्यासोबत होतं, पण ते दुर्योधन आणि अर्जुन हे दोघेही त्यांना सारखेच होते. पण ज्यावेळेस म्हणजे एक बाजूला सेना एक बाजूला भगवान हे जे वाटण्या झाल्या, आणि त्यानंतर मग कौरवाच्या पक्षातनं संपूर्ण यादव सेना गेली. पण फक्त आणि फक्त एक सात्यकी हा पांडव पक्षात आलेला होता. ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. आणि ह्या ज्या आहेत द्रुपदची साथ परिणाम पांडव शकांत मिळाला. आपलं सुभद्रा हरण जे काही झालं ते यादव वंशामुळं संपत्ती व शक्ती हे सुभद्रा हरण ते एक फार चॅप्टर मोठा आहे. अर्जुनाने सुभद्राचं हरण केलं काय सुभद्रेनी अर्जुनाचं हरण केलं? खरं म्हणजे सुभद्रेनी अर्जुनाचं हरण करून घेऊन जाती आहे. आणि तो सुंदर आहे कथानक, ते आपण कधीतरी पाहूया. परंतु आता वेळेचा अभाव त्यामुळे फारसा आपण डीपमध्ये जात नाही. पण भगवंताने ते सुभद्रेसोबत अर्जुनाचं लग्न घडवून आणलं आणि त्यामुळे त्याची शक्ती वाढली, अमाप संपत्ती दिली आणि त्यावरून आहे. आणि इंद्रस्थापना त्यावेळेस झाली. आणि चारी भावांद्वारा ते दिग्विजय म्हणजे अश्वमेघ यज्ञ जे केलेला होता ह्या सगळ्या केल्या. आता इथं आज धर्माची जर स्थापना करायची असेल तर काय आवश्यक आहे? आज प्रत्येकाला वाटतं धर्म स्थापन व्हायला पाहिजे, पण धर्म स्थापनेसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ह्याचा कधी आपण विचार करतो? त्या भगवान कृष्णाच्या नीतीमुळे त्यांचे जीवनचरित्र अखंड जीवन त्यांनी कशा प्रकारे घालवलं हे विचार करण्यासारखा. फक्त विचार करून चालणार नाही तर अभ्यासण्यासारखा आहे. फक्त अभ्यास महत्त्वाचा नाही आहे. अभ्यास केल्यानंतर मी त्यात खारीचा वाटा तरी देऊ शकेन का, यासाठी प्रयत्न आपल्यापासून होणं आवश्यक आहे. आणि ते प्रयत्न कधी होईल तर आपले जे ग्रंथ आहेत, आपले जे श्रेष्ठ इतिहास चरित्र आहेत ते चरित्राने, नंतर मग संभाजी महाराज असू दे, भगवान शिवाजी महाराज असू दे, महाराणा प्रताप असू दे, भगवान कृष्ण असू दे, राम असू दे, जे श्रेष्ठ चरित्र आहेत त्या चरित्रांचा अभ्यास त्यांनी कोणत्या पद्धतीने केलं. आज जर आपण बघायचं झालं, आज भारताला रामराज्य मिळवायचं आहे, भारत एक महासत्ता होईल त्या वाट्याकडे चाललेली आहेच. मागच्या 10 वर्षापासून आपण पाहत आहोत. परंतु धर्माची सत्ता मला स्थापन करायची असेल तर आज आपल्या समोर कोणकोणत्या महासत्ता आहेत? फक्त अमेरिका, चीन, जर्मन ह्या सगळ्या आहेत. पण ते आपले राष्ट्रपती, आपले मुख्यमंत्री किंवा नंतर मग पंतप्रधान सातत्याने प्रयत्न करत आहेत त्यात संबंध स्थापन करीत आहेत. त्याशिवाय
समजावून सांगून आपल्यासोबत घेत आहेत, नसेल तर युद्ध करायला पण तयार आहेत. जे आपल्या धर्माविरुद्ध आहेत, जे आपल्या अस्मितेवरती घाव घालण्याचा प्रयत्न करतात, त्यांना सडेतोड उत्तर पण दिलं जात आहे. पण धर्माची स्थापना करायची असेल, माझा विश्वास पाहिजे. आज भारतामध्ये सगळ्यात मोठा जर आपल्या हिंदू समाजामध्ये दोष असेल तर आपल्याला आपल्या पूर्वजांवरती विश्वास नाही. आपले जे काही ग्रंथ आहे ते फक्त पुण्यासाठी आपण वाचत सुटतो आहोत. स्पिरिच्युअल सो कॉल्ड स्पिरिच्युअल लीडर्स जे आहेत ते फक्त आपले मठ स्थापन करून बसलेले आहेत. बहुतांशी मठ आणि आश्रम स्थापन करून बसलेले आहेत. बरेचसे तिथं भक्त निर्माण झालेले आहेत. हातात माळा घेतात आणि मला माझी मुक्ती व्हायची पाहिजे, स्वतःच्या मुक्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत. माझ्या येणाऱ्या पिढीला मी कशा प्रकारे सक्षम बनवेन ह्यासाठी नाही प्रयत्न केले जात. ते प्रयत्न कधी करायला लागतील, जर मला समजलं की मी हे जे काय करतो आहे खरोखरीच मला धर्माची स्थापना जगात मला जायचं नाही. मला माझ्या घरात, माझ्या मनात, माझ्या बुद्धीत, माझ्या हृदयात प्रथम स्थापना करणं आवश्यक आहे. आणि ती स्थापना करण्यासाठी भगवंतांनी ही गीता सांगितली. आणि ते गीताचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी माझी जी पार्श्वभूमी आहे ही या संपूर्ण पहिल्या अध्यायामध्ये आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण डीपली हा अभ्यास करतो आहे. आणि त्या अनुषंगाने जे शंखनाद झाला, शंखनाद सांगितलेला आहे, आणि शंखनादाचा परिणाम धार्तराष्ट्राणाम वरती कशा प्रकारे झाला तो पुढच्या वेळेस पाहूया. आणि कशा प्रकारे तो वेगळ्या अँगलने आपल्या जीवनामध्ये धार्तराष्ट्राण आहोत का नाही हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. इतकं बोलून माझं भावपुष्प भगवंताच्या चरणी अर्पण करत आहोत. आणि